मंडळी, आज परभणी जिल्ह्यातून अत्यंत दुःखद हृदयद्रावक बातमी समोर येते। परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी हे गाव, यशवाडी या गावामध्ये हनुमान मंदिर, नवीन हनुमान मंदिर झालेलं आहे आणि त्याच्यापुढे सभामंडपाचं काम देखील चालू होतं। छत टाकलेला होता। आज शनिवार असल्यामुळे शेकडोच्या संख्येने भाविक, महिला मंडळ, पुरुष मंडळ त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या दर्शनासाठी गेलं होतं आणि त्यावेळेला ते छत कोसळलं, सभामंडप कोसळला आणि या घटनेमध्ये, या दुर्दैवी घटनेमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 27 जण गंभीररित्या जखमी झाले आणि 3-4 जणांची परिस्थिती ही अत्यंत नाजूक सांगण्यात आलेली आहे। डॉक्टरांनी परभणी जिल्ह्यामध्ये मानवत तालुक्यातील यशवाडी या ठिकाणी घडलेली घटना आज सकाळीच पिळवटून टाकते। आमदार सोनपेठ तालुक्यातील आमदार राजेशदादा विटेकर यांनी देखील या दुःखद घटनेवर आपली बाईट दिली। त्यांनी देखील या घटनेमध्ये, घडलेल्या घटनेमध्ये खुलासा केला, घडलेली घटनाक्रम सांगितला आणि या घटनेमध्ये गेलेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली। आपल्या चॅनलतर्फे देखील त्यांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दुःख देखील व्यक्त केलं राजेशदादा विटेकर यांनी। या घटना घडल्याच्या नंतर दुसरी घटना एक समोर येते। खासदार संजय राऊत, आपल्या सर्वांना माहितीच आहे, 6 खासदारांची बातमी काल दिवसभरापासून सोशल माध्यमांवरती चालली। कशी चालली, कोण कोण चाललं, कोणी भूमिका स्पष्ट केली, अजून कोणाची भूमिका स्पष्ट नाही, हे देखील अजून चालूच आहेत घडामोडी। परंतु या बातम्या समोर येता क्षणी उभाठा गटाचे खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते, प्रमुख नेते यांनी पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकार बांधवाने त्यांना प्रश्न विचारत असताना तोंडातून शब्दाचा उल्लेख केला, ते म्हणजे मूळ शिवसेना एकनाथ शिंदे असा शब्द उल्लेख करता क्षणी संजय राऊत यांनी त्या पत्रकाराला अडवलं आणि मूळ शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, ती नाही, ते या शिवसेनेतून ते गेलेले आहेत, त्यामुळे मूळ शिवसेना ही आहे। शिंदे, फिंदे, मिंदे, शिंदे असा उल्लेख करत संजय राऊत यांनी त्या व्हिडिओमध्ये आज बाईट दिलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि नंतर आपण त्या व्हिडिओ देखील चर्चा करू। परंतु त्या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजून येईल संपूर्ण घटनाक्रम आणि परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील घडलेली घटना आज काळीच पिळवटून टाकते। आपकी पार्टी के 6 सांसद जो हैं वो मूल शिवसेना में मिल चुके हैं, उसमें कितनी एक शब्द को दावा मूल शिवसेना नहीं, मूल शिवसेना यहाँ पे शिवसेना यूपी के गद्दार शिवसेना, ठीक है शिवसेना यूपी के 6 सांसद जो है एसएलपी सुप्रीम कोर्ट में चल रही है। चलिए ठीक है ये शिंदे की शिवसेना कब से मूल शिवसेना हो ठीक है गई? शिंदे जहाँ ठाकरे वहाँ शिवसेना, ठीक है जहाँ ठाकरे वहाँ शिवसेना। और ये कोई शिंदे बिंदे भिंदे बिंदे अगर उनकी शिवसेना बन गई, कल कोई बोलेगा ये बीजेपी नहीं और किसी की मूल बीजेपी है। नहीं ठीक है किया जा रहा है कि आपकी पार्टी के 6 परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी हे गाव आणि यशवाडी या गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये शेकडोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गेले असताना ऐन त्याच वेळेला सभामंडप कोसळला आणि त्या घटनेमध्ये, या दुर्दैवी घटनेमध्ये 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 27 भाविकांना ताबडतोब तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, भरती करण्यात आलं, तातडीने इलाज सुरू केला। परंतु यामध्ये 27 भाविकांमध्ये देखील 4 जणांची प्रकृती ही अत्यंत गंभीर सांगण्यात आलेली आहे डॉक्टरांनी तपासणी केल्याच्या नंतर। या दुर्दैवी घटनेनंतर आमदार राजेशदादा विटेकर यांनी देखील या घटनेचा आढावा घेतला, भेट दिली घटनास्थळी जाऊन आणि खंत देखील व्यक्त केली। या घटनेचा घटनाक्रम देखील सांगितला। बांधकाम चालू होतं आणि त्यावेळेस अशी घटना घडली। हनुमान मंदिराच्या समोरील सभामंडप कोसळल्यामुळे अनेक भाविकांचे यामध्ये जीव गेले। बचाव कार्य सुरू आहे, सर्व तातडीचे शर्यतीचे प्रयत्न करत आहेत, परंतु या घटनेमुळे परभणी जिल्ह्यासोबत मानवत तालुका आज हादरून गेलेला आहे। या घटनेबद्दल
आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील व्हिडिओबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटेला प्रेस करा. भेटूया पुढील ताज्या घडामोडींसोबत, ताज्या बातम्यांसोबत. धन्यवाद.